सध्या दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे आणि अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून असलेले अभिजित दिपके यांच्या संदर्भाने महाराष्ट्रातल्या नेत्यांचं काय मत आहे। आपण पाहिलं होतं की उपोषण सुरू असताना खरं तर सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर गेले होते, परंतु महाराष्ट्रातल्या इतर नेत्यांनी नेमकी काय भूमिका घेतली या संदर्भात बाळासाहेब आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केले होते। आता आपण पाहतोय की कॉक्रोच जनता पार्टीचा काल संसदेवर मोर्चा झाला आणि या मोर्चामध्ये आपण पाहिला असेल की सर्वत्र विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला असा आरोप कॉक्रोच जनता पार्टीकडनं होत आहे। आणि मग या पार्श्वभूमीवर नेमके महाराष्ट्रातल्या नेत्यांचं म्हणणं काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि महाराष्ट्रातून त्यांना कोणी पाठिंबा दिला या संदर्भाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील। आपल्या सर्वांना माहितच आहे सध्या देशामध्ये एकच वातावरण सुरू आहे, एक आंदोलन सुरू आहे, ते म्हणजे विद्यार्थ्यांचं आंदोलन। खरं तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, एका शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यावर यावं लागतं, त्यांच्यावर लाठ्या काठ्या पडतात आणि अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या प्रतिक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। राज ठाकरे यांनी काल स्पष्ट म्हटलंय की सरकारला माज आला आहे, सरकार धुंदीत गुंगीत मस्तीमध्ये आहे अशी थेट टीका हे राज ठाकरे करतात। हे सोशल मीडियातून दिसून येते, त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियेवरून आणि त्यांच्या स्वतःच्या प्रतिक्रियेवरून सरकारला माज आलाय हा शब्दप्रयोग त्यांचा खरं तर त्यांच्या त्या एकूणच या सगळ्या आंदोलनाला बघितल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेली ती चीड म्हणावी लागेल आणि त्यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे। राज ठाकरे यांच्यानंतर आपण पाहिलं होतं की बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली। ते स्वतः दिल्लीत जाऊन कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांची भेट देखील त्यांनी घेतली, सोनम वांगचुक यांची देखील भेट घेतली आणि त्या भेटीनंतर बाळासाहेब आंबेडकरांनी काही प्रश्न उपस्थित केले। एकही नेता, आजही राष्ट्रीय पक्षाचा एकही नेता, राष्ट्रीय नेता त्यांना भेटायला का जात नाही हा प्रश्न बाळासाहेबांनी उपस्थित केला। तुम्ही सर्वजण सत्ताधारी पक्षाला घाबरताय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि सर्व राजकीय नेत्यांनी त्यांना भेट द्यावी असा नकळत संदेश दिला आणि त्यांच्या या विधानावरून अनेक नेत्यांनी, राजकीय नेत्यांनी आज दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जाण्याचा खरं तर आपण पाहिलं की म्हणजे एक प्रकारे जंतर मंतर जाण्याची स्पर्धा सुरू झाली आणि आपण पाहतोय की शरद पवार हे आता जंतर मंतरवरती गेलेले आहेत आणि त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांची भेट घेतलेली आहे। बाळासाहेबांच्या विधानानंतर शरद पवारांची ही भेट खरं तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांनी काल केलेली जी काही विधानं होते आणि या विधानानंतर विरोधी पक्ष घाबरत आहे सत्ताधारी पक्षाला असं म्हटल्यानंतर शरद पवार यांनी लागलीच कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की बाळासाहेब आंबेडकरांची जी काही विधानं होती आणि त्या विधानानंतरचा हा जो काही राजकीय कटाव आपल्याला पाहायला मिळतो। सदाभाऊ खोत यांनी काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्रातून असलेले अभिजित दिपके त्यांच्या या आंदोलनावरती सदाभाऊ खोत असं म्हणतात, त्यांना आतंकवादी असं म्हणत आहे। म्हणजे एक प्रकारचं हे जे काही आंदोलन आहे ते आतंकवाद्यासारखं भासत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर बच्चू कडू यांनी दिलेली प्रतिक्रिया देखील फार अभ्यासपूर्ण होती। खरं तर राजकारणामध्ये अशी लगेच प्रतिक्रिया येणं फार कठीण असतं, परंतु बच्चू कडू यांनी दिलेली प्रतिक्रिया देखील अभ्यासणं तितकंच गरजेचं आहे। बच्चू कडू म्हणतात की सदाभाऊ खोत यांचं हे विधान जे आहे कुठेतरी चुकीचं आहे, त्यांनी ते विधान मागे घ्यावं, कारण विद्यार्थ्यांच्या या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना थेट तुम्ही आतंकवादी घोषित करणं हे कुठेतरी शोभणार नाही आणि बच्चू कडू यांनी खरं तर या विद्यार्थ्यांची बाजू घेतलीच असं आपल्याला म्हणता येते। दुसरीकडे आपल्याला सांगता येते की देवेंद्र फडणवीस यांनी देखील या आंदोलनाच्या संदर्भाने काही विधानं केलेली आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम विरोधक करत आहेत आणि त्यामुळे हे जे विरोधक आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजून घेत आहेत, आंदोलकांच्या खांद्यावर बंदुका ठेवून सरकार सोबत हे लढत आहेत। त्यामुळे या आंदोलनाकडे खरं तर आपण पाहिलं पाहिजे की राजकीय पोळी भाजण्याचा कार्यक्रम सुरू आहे असं फडणवीस साहेब म्हणाले। पुढे आपल्या लक्षात येईल की उबाटा गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील खरं तर अभिजित दिपके यांना भेटण्यासाठी जाणार आहेत अशी देखील चर्चा होत आहे। अजून तरी ते भेटीला गेलेले नाहीत, परंतु ते देखील भेटीला जाणार आहेत। त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली, त्यांनी आंदोलन मुंबईमध्ये केलं, त्यामुळे त्यांचा देखील पाठिंबा या आंदोलना आहेच असं एकूणच दिसून येत आहे। परंतु बच्चू कडू यांची सरकारमध्ये राहून बच्चू कडू यांची जी काही प्रतिक्रिया होती ती खरं तर सर्वांच्या भुवया उंचावणारी होती। बच्चू कडू यांनी थेट सदाभाऊ खोतांना त्यांचे शब्द मागे घ्यायला सांगितले। खरं तर हा सरकारमधलाच हा आहेर आपल्याला म्हणता येते। एकूणच काय तर अभिजित दिपके यांचं आंदोलन
सुरू असताना महाराष्ट्रातले नेते आता हळूहळू पाठिंबा द्यायला लागलेले आहेत आणि हा पाठिंबा बाळासाहेब आंबेडकरांच्या त्या विधानानंतरच हा पाठिंबा सुरू झालाय का किंवा भेटीगाठी सुरू झाल्यात का, हे खरं तर आपण कमेंट्समध्ये सांगायचं आहे. धन्यवाद.